गमावली, तो पुत्रच आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. एकांतवासामध्ये माणसाने बसावं आणि खरोखर आरशा समोर बसावं. आरसा कशा करताय? आरसा मेकअप करण्याकरता. कशा करताय आरसा? आपण पाहतो आरशामध्ये आपला चेहरा पाहतो, पण कधी आपण आरशाच्या समोर उभा राहून विचार केला की आपण कोण आहोत? कोहम, मी कोण आहे? मी कशा करता आले, कशा करता आलोय, मला काय करायचं आहे, माझी वाटचाल कुठपर्यंत आली? अरे देवाने हा देह दिलाय, कशा करता दिलाय आणि आपण काय करतोय याचा विचार महाराज त्या आरशाच्या समोर उभा राहून आपल्याकडे पाहून आपण करायचा असतो. हे श्रीमद भागवत म्हणजे आरसा आहे. आपल्याला आरशामध्ये पाहिल्यानंतर समजतं की आपण कसं वागावं, आपण कसं चालावं, आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचंय. तसं भागवत सांगतं आपण वागावं कसं, आपण चालावं कसं, आपण बोलावं कसं. याच्याकरता श्रीमद भागवत पाहायचंय आणि ते आपण पाहत आहोत. मग आत्मदेव महाराज विचार करू लागले, आणि ज्याच्या जीवनामध्ये संतती नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. म्हणले आता या बंगल्याला, या घरादाराला, या संपत्तीला, या ऐश्वर्याला काहीच अर्थ नाही. एक दिवस निघाले आत्मदेवजी महाराज, विचार केला मनामध्ये, आता या जीवनाला काहीच अर्थ नाही. गावामधून गावाच्या बाहेर निघाले, एका वनामध्ये गेले. कशा करता आलोय विचार करत आहेत, नेमकं आपल्याला करायचं काय आता? अरे या जीवनाला काहीच अर्थ नाही, आता हे जीवनच संपून टाकतो असा विचार केला आत्मदेव महाराजांनी. अनेक संकट आपल्या जीवनामध्ये येत असतात, आपली परीक्षा पाहण्याकरता. कोणाला पैशाची अडचण असेल, कोणाला संतती नसेल, कोणाला इतरांचा त्रास असेल, कोणाला घरातला त्रास असेल, कोणाला बाहेरचा त्रास असेल. बघ अनेक त्रासाने आपण ग्रासलेलो आहोत, पण कधी आपण विचार करतो, एकांतवासामध्ये बसल्यानंतर विचार करतो की याचा त्रास आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे असा त्रास आहे. मग या त्रासाला कंटाळून कधीच आत्महत्या किंवा आपलं जीवन संपवायचं नसतं. आता सध्या तर आपलं जीवन एवढं स्वस्त झाले, एवढं स्वस्त झाले की पेपर उघडला की नुसत्या आत्महत्येच्या बातम्या वाचायला. 12 वर्षाचा मुलगा काय तर म्हणे त्याने जीव दिला, 15 वर्षाची मुलगी, 16 वर्षाची मुलगी, 10वीला मार्क कमी पडले, तिने फाशी घेतली. पत्नी चांगली भेटली नाही, 12व्या दिवशीच त्याने उडी घेतली विहिरीत. आज सुद्धा एक घटना मला वाचायला भेटली फेसबुकला. 12 दिवसाच्या बाळाला सोडून कनकालेश्वर कुंडामध्ये एका महिलेने उडी घेतली. आज घडलेली घटना. 12 दिवसाचं बाळ, अहो त्याचाही विचार करायला पाहिजे होता ना की 12 दिवसाचं एक बाळ आहे, माझ्या नंतर या बाळाचं काय होईल. अरे आत्महत्या केल्यानंतर प्रश्न सुटला असेल का? आत्महत्या केल्यावर प्रश्न सुटतो का? प्रश्न वाढतो, सुटत नाही. एक तर त्याला सद्गती भेटतच नाही, त्याला विश्वास येऊन भटकावं लागतं, त्याला मुक्तीच नाही. जो आत्महत्या करतो ना त्याला मुक्ती भेटतच नाही. प्रश्न वाढले जातात, संसारामध्ये अडचणी वाढतात. राहिलेल्या माणसाने कसं जगावं, काय करावं, अनेक प्रश्न निर्माण होतात. मग आत्मदेव महाराज मात्र एवढे ज्ञानी असताना विचार करतात की आता माझ्या जीवनामध्ये जर संतती नाही तर मी माझं जीवन संपून टाकतो. कधी काळी जर आपल्या मनामध्ये असा विचार आला ना, चला मला असं दुःख आहे, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे असं दुःख आहे माझ्या जीवनामध्ये, माझ्या बाबतीत अशी वेळ का आणली देवाने, असा प्रश्न जर तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर पहा, या मुरलीधर मठामध्ये या, देवाच्या समोर उभा राहा, देवाला हात जोडा आणि देवाला बोला की माझ्या जीवनामध्ये असं दुःख का आहे. देव नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देईल, तो नक्कीच तुम्हाला बोलेल. आणि कोण म्हणतो देव बोलत नाही, कोण म्हणतो देव येत नाही, कोण म्हणतो देव खात नाही, कोण म्हणतो देव बोलत नाही. कोण कहते हैं भगवान, सगळ्याला माहिती बरं का. मग टाळी वाजवायच्या, टाळी वाजवायची सगळ्यांनी, टाळी वाजवायची.